तर आज आपण एका अशा अद्भुत कथेमध्ये जाणार आहोत. ही गोष्ट आहे गंगेच्या काठावर घडलेल्या एका ऐतिहासिक भेटीची, जिथे भारताचे दोन महान आध्यात्मिक प्रवाह एकमेकांना भेटले. आणि ही फक्त दोन संतांची भेट नव्हती, तर ही होती दोन मोठ्या विचारांची टक्कर. एका बाजूला होता शक्तीचा मार्ग आणि दुसऱ्या बाजूला समर्पणाचा मार्ग. काय झालं असेल जेव्हा हे दोन मार्ग आमनेसामने आले? तर गोष्ट घडतीये वाराणसीमध्ये, काशीच्या घाटावर, जिथे ही ऐतिहासिक अविस्मरणीय भेट झाली. कल्पना करा, एका बाजूला आहेत महायोगी गोरखनाथ, हठयोगाचे स्वामी, अनेक सिद्धींचे मालक, ज्यांच्याभोवती नेहमी शिष्यांचा घराडा. आणि दुसऱ्या बाजूला अगदी शांतपणे बसलेले संत कबीर, एक साधे विणकर, जे साधनेच्या नावाखाली फक्त मौन धारण करून बसले आहेत. आता गोरखनाथांनी कबीरांना असं काहीही न करता, कुठलंही आसन न लावता शांत बसलेलं पाहिलं. त्यांना हे थोडं विचित्र वाटलं आणि त्यांनी आपल्या अधिकाराने थेट प्रश्न केला, अरे कोण आहात तुम्ही? तुमचा गुरु कोण? आणि ही कसली विचित्र साधना आहे तुमची? आणि या प्रश्नावर कबीरांनी जे उत्तर दिलं, ते फक्त उत्तर नव्हतं, ते एका संपूर्ण वेगळ्या दृष्टिकोनाची ओळख होती. त्यांनी म्हटलं, शब्द तर्क सांगतात, पण सत्य तर मौनातच सापडतं. आणि इथूनच त्या महान संवादाची सुरुवात झाली. तर आता आपण या संवादाच्या मूळ गाभ्याकडे येऊया. योग विरुद्ध भक्ती या दोन मार्गांमध्ये नेमका काय फरक आहे, हे त्यांच्याच शब्दांतून समजून घेऊया. गोरखनाथांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले, बघा, मी योगाच्या सामर्थ्याने या शरीरावर विजय मिळवलाय. माझ्या श्वासाला मी थेट ब्रह्मांडाशी जोडलंय. अनेक आध्यात्मिक शक्ती म्हणजे सिद्धी मी मिळवल्या आहेत. अरे, मी तर विश्वाचं केंद्रही पाहिलंय. म्हणजे सगळं काही मी केलं आहे, मी मिळवलं आहे, यावर त्यांचा जोर होता. आता यावर कबीरांनी स्वतःच्या सिद्धींची यादी नाही सांगितली. त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, तुम्ही वर गेलात आणि मी आतमध्ये गेलो. तुम्हाला गती मिळाली आणि मला शांती मिळाली. केवढा मोठा फरक आहे बघा त्यांच्या ध्येयामध्ये आणि दिशेमध्ये. आणि इथेच भक्तीचा खरा अर्थ समोर येतो. भक्ती म्हणजे काहीतरी मिळवणं नाही. भक्ती म्हणजे जो मिळवणारा आहे तो मी, त्याचंच विसर्जन करणं, त्यालाच त्या परमात्म्याच्या प्रेमात विलीन करून टाकणं. कबीर पुढे खूप मार्मिकपणे सांगतात, योग अहंकाराचा मोठा डोंगर उभा करू शकतो, पण भक्ती ती सूर्य आहे जी त्या डोंगराला हळूहळू प्रेमाने कापून टाकते. म्हणजे योगामध्ये प्रत्येक सिद्धीसोबत अहंकार वाढण्याचा धोका असतोच. आणि इथून पुढे हा संवाद अजूनच खोल जातो. आता चर्चा साधनेच्या पद्धतीवर नाही, तर थेट आध्यात्मिक अनुभूतीच्या, साक्षात्काराच्या स्वरूपावर येऊन पोचते. पाहणे आणि जगणे यात काय फरक आहे? गोरखनाथांना अभिमान होताच की त्यांनी आपल्या सामर्थ्याने काय नाही पाहिलं, वैश्विक दर्शनं घेतली. पण कबीरांनी एक असा प्रश्न विचारला ज्याने त्यांना विचार करायला भाग पाडलं की खरंच देवाला जाणण्याचं, त्याला ओळखण्याचं खरं चिन्ह काय आहे. आणि मग कबीरांनी ते वाक्य उच्चारलं ज्याने गोरखनाथांच्या संपूर्ण साधनेला, त्यांच्या विचारांना एक हादरा दिला. ते म्हणाले, तुम्ही ब्रह्माला पाहिलं आणि मी ब्रह्म जगलो आहे. बघा, एक आहे प्रेक्षक बनून पाहणं आणि दुसरं आहे स्वतः तो अनुभव बनून जाणं. यात जमीन अस्मानाचा फरक आहे. मग ते जगण्याचा अर्थ काय? कबीर सांगतात, हे काहीतरी करण्याने होत नाही, तर न करण्याने होतं. सगळ्यात आधी हे स्वीकारावं लागतं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ब्रह्म जगता येत नाही. मग त्या मीला पूर्णपणे विरघळून टाकायचं. आणि जेव्हा तो मी जातो, तेव्हा जे उरतं तेच ते आहे, जिथे पाहणारा आणि पाहिली जाणारी वस्तू दोन्ही एकरूप होऊन जातात. आणि हाच तो क्षण आहे, तो साक्षात्कार आहे, जिथे या कथेचा कळस गाठला जातो, जिथे त्या महान महायोगी गोरखनाथांचं संपूर्ण परिवर्तन होतं. एका क्षणी गोरखनाथ अत्यंत प्रामाणिकपणे आपली अडचण कबूल करतात. ते म्हणतात, माझ्याकडे एवढ्या सिद्धी आहेत, एवढं सामर्थ्य आहे, पण माझं मन ते माझ्या हातातून निसटणाऱ्या माशासारखं आहे. मी त्याला पकडूच शकत नाही. यावर कबीरांनी दिलेला उपाय बघा, किती सोपा आणि किती क्रांतिकारक आहे. ते म्हणाले, मनाला पकडण्याचा प्रयत्नच करू नका, फक्त त्याला पहा, त्याचे साक्षी बना. म्हणजे नदीत उडी मारून प्रवाहाशी लढू नका, काठावर शांत बसा आणि प्रवाहाकडे फक्त पाहत रहा. आणि गोरखनाथांचा तो प्रचंड अहंकार जेव्हा वितळू लागला, तेव्हा कबीरांनी त्यांना धीर दिला. ते म्हणाले, हा तुमचा पराभव नाही, हे तर उतरणं आहे. तुम्ही अहंकाराच्या उंच शिखरावरून खाली उतरला आहात आणि हाच खरा विजय आहे. आणि इथे आपल्याला ते संपूर्ण परिवर्तन दिसतं. जे गोरखनाथ तर्क आणि शक्ती घेऊन आले होते, ते आता प्रेम आणि समर्पण घेऊन
परत जात आहेत. एका स्वामीचा एका साधकात झालेला हा प्रवास आहे. या कथेचं सार काय आहे तर योग आणि भक्ती हे दोन वेगळे किंवा विरोधी मार्ग नाहीत. खरं तर योगाला, त्या प्रयत्नांच्या मार्गाला त्याची खरी पूर्णता भक्तीमध्येच मिळते, जेव्हा कर्तेपणाचा भाव संपतो आणि फक्त प्रेम आणि समर्पण उरतं. आणि ही कथा जाता जाता आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, आपल्या प्रवासात तो कोणता मी आहे जो खरा अडथळा बनून उभा आहे. आणि कदाचित अहंकाराच्या त्या शिखरावरून खाली उतरणं हीच तर खरी साधना नसेल का?